श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परम शांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शांडिल्योपनिषद, जाबाल दर्शनोपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद या वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये दत्तगुरूंचं वर्णन, मोठ्या खुबीनं वर्णन केलं, ते आपण रोज पाहिलं, वेगवेगळ्या चरित्र भागात पाहिलं। पण या सर्व उपनिषदांमध्ये आणखीन एक उपनिषद अत्यंत महत्त्वाचं, अवधूत स्थिती पाहिल्यानंतर दत्तात्रेयोपनिषद नावाचे एक स्वतंत्र उपनिषद आपल्याला पाहायला मिळतं। अभ्यास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असं दत्तात्रेयांच्या नावाचंच असलेलं हे उपनिषद आहे बरं का। दत्तात्रेयोपनिषद असं याचं नाव। हे जे दत्तात्रेयोपनिषद जे आहे ना, हे मंत्रात्मक अशा पद्धतीचं उपनिषद आहे। म्हणजे मननात त्रायते ती मंत्रः। याच्यामध्ये दत्तात्रेयांच्या वेगवेगळ्या नावांचा वापर करून, वेगवेगळ्या नावांचा बरोबर योग्य पद्धतीने वापर करून मंत्र काही तयार केलेले आहेत। मननात त्रायेति मंत्रः आणि तननात त्रायेति तंत्रः। एक तंत्र आहे, एक मंत्र आहे। ज्याचं मनन करायचंय तो मंत्र आहे। याचं, या उपनिषदाचं वैशिष्ट्य काय, तर जो या उपनिषदातल्या मंत्रांची उपासना करतो तो त्या पापांपासून, सर्व पापांपासून मुक्त होतो। आणि अर्थातच सर्वच मंत्रांची देवता, या उपनिषदात आलेल्या सर्वच मंत्रांची देवता दत्तात्रेय ही आहे। म्हणजे जो ज्या मंत्राची उपासना करेल त्यातून तो पापातून मुक्त होईल, सर्व पापातून मुक्त होईल आणि दत्तात्रेयांच्या कृपेला पात्र ठरेल। हे जे दत्तात्रेयोपनिषद आलं, हे दत्तात्रेयोपनिषद यातल्या मंत्रांचं अनुष्ठान करण्याची सुद्धा एक पद्धत दत्त संप्रदायात, दत्त उपासनेमध्ये आलेली आहे बरं का। म्हणजे शांडिल्योपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद, जाबाल दर्शनोपनिषद आणि हे पाचवं दत्तात्रेयोपनिषद, या पाचही उपनिषदांमधून दत्त हे स्वरूप समजून घेत असताना एकच निरीक्षण आपल्या डोळ्यापुढे ठासून या पाचही उपनिषदकारांनी आपल्या पुढे ठेवलं। हे पाचही उपनिषदकार तुमच्या आमच्या पुढे दत्त कसे याबद्दलचं काही सामायिक, ज्याला आपण म्हणूया निरीक्षण, परीक्षण असं करून ठेवतात। एक पहिली गोष्ट साधी, सोपी, सरळ, जी सर्व उपनिषदांनी, पुराणातल्या संदर्भांनी मान्य केली। पहिली गोष्ट ती म्हणजे श्री दत्तात्रेय हे अत्री अनसूयेच्या पोटी जन्माला आले। क्रमांक दुसरी, अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी जे तप केलं त्यामुळे जो अवतार झाला ते म्हणजे श्री दत्तात्रेय। ते कोण आले जन्माला, तर श्री दत्तात्रेय हा विष्णू स्वरूप म्हणजेच नारायण स्वरूप असा चतुर्भुज एकमुखी अवतार, एकमुखी रूपानं प्रगट, व्यक्त रूपानं झाले। आता तो विष्णू रूप अवतार असूनही मुक्त विहार करणारा, दिगंबर स्थितीत असलेला, योगी असलेला, इतकंच नाही तर जे योगी आहेत त्या योगी जनांचा वल्लभ, योगी जनांना प्रिय असलेला असा अवधूत आहे। म्हणजे जे सामायिक वर्णन या पाचवी उपनिषदात आले आहेत ती। आता याच्या पुढे जाऊन बोलायचं तर योग मार्गाचा उपदेष्टा म्हणून सर्वोच्च असं स्थान
अत्रिपुत्र दत्तात्रेयांना आहे. रंगावधूत महाराजांचा जो श्लोक आपण कधी कधी नमनात म्हणतो, दत्त नाम संकीर्तनाच्या शेवटच्या भागात रंगावधूत महाराज म्हणतात, कामम कल्पद्रुमो ह्येष साधु वृंदानुसेवितः. पण पुढचं वर्णन महाराज करतात, दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद वल्लभा. काय सुंदर आणि विलक्षण वर्णन आहे. दत्तात्रेयो महायोगी, ते महायोगी आहेत, म्हणजे योगी जनवल्लभ आहेत, म्हणजे योग मार्गाचा उपदेष्टा सर्वोच्च असं स्थान म्हणजे दत्तात्रेय, की जे योगी जनांना आदर्श असेल. ज्या सर्व गुरु परंपरा सुरू होतात त्या गुरु परंपरांचा गुरु म्हणजे दत्त हे दैवत, दत्तात्रेय हे दैवत गुरुणाम गुरुहु असं आहे. गुरूंचं गुरु स्थान असं हे दैवत आहे. नृसिंहवाडी काय, गाणगापूर काय, अक्कलकोट काय, कुरवपूर काय, पीठापूर काय, दत्त महाराजांची कर्मभूमी, तपश्चर्येची भूमी, योग साधना जिथे केली जाते, 84 सिद्धांना जिथे दत्तात्रेयांनी कृपा केली, नवनाथांची परंपरा जिथून तयार झाली, महानुभव पंथीयांनी दत्तात्रेयांना उपासना मार्गात घेतलं, शाक्तांनी, गणपत्यांनी ज्यांनी आधारभूत मानलं, ते जे दैवताचं स्थान गिरनार पर्वत, त्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की गुरूंचे गुरु हे स्थान म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रय. इथून या परंपरा सुरू झाल्या, दत्तांपासून या सर्व परंपरा सुरू झाल्या. अहो, आपण साधं उन्हाळ्याच्या दिवसात कुठे रस प्यायला वाटेत थांबलो तर त्या रसवंती गृहामध्ये एक नवनाथांचा फोटो असतो. त्या नवनाथाच्या फोटोच्या मागे आपण निरीक्षण करून पाहिलं तर लक्षात येईल मागे दत्तगुरूंचा फोटो असतो. का? कारण नवनाथ ही परंपरा ती दत्तगुरूंपासून सुरुवात झाली. म्हणजे त्या नवनाथ परंपरांनी सुद्धा दत्तांना गुरु मानलेलं आहे. दत्त हे आपले आद्य गुरु आहेत हे मान्य केलंय. अशी त्या दत्तात्रेयांची तपस्थली म्हणजे गिरनार. म्हणजे ह्या सर्व क्षेत्रांमधून आपल्याला एकच भाव लक्षात येतो की हे विश्वाचे गुरु आहेत. अणु रेणू कणो कणाला व्याप्त असलेलं असं हे अत्रिपुत्र दत्तात्रेय स्वरूप आहे. मंडळी, अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर महाअवधूत स्थिती प्राप्त असलेले, परमहंस स्थिती प्राप्त केलेले दत्तात्रय तुकाराम महाराज तर शरण जातात. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. महाराज नमस्कार करतात, आपणही आजच्या दिवशी नमस्कार करूया आणि वाणीला विराम देऊ. नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रेया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. महाराजा दत्तात्रेया, माझ्या जीवीचे साकडे कोण पुरविल कोडे, कोण पुरविल कोडे. महाराजा दत्तात्रेया, अत्रि अनसूया सुता दत्ता, तुका म्हणे पाव आता. महाराजा दत्तात्रेया, नमन माझे, नमन माझे, नमन माझे. अशा दत्तात्रेयांना आपणही आजच्या दिवशी नमस्कार करू आणि वाणीला विराम देऊ आणि म्हणूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.